तुम्ही आता मराठी भाषेबद्दल जे काही तुम्ही वक्तव्य केलं ते सगळ्यांनी ऐकलं, मात्र सध्या राज्यामध्ये मराठी आणि हिंदीवरून वाद होताना पाहायला मिळतात, मारहाण होताना पाहायला मिळते. आणि काल तर चक्क तीन महिला खासदारांनी खरं तर सगळ्यांनी आपापलं भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्या त्या राज्यातली मातृभाषा ही महत्वाची असते, परंतु त्या मातृभाषेबरोबरच आपला भारत देश आहे. आपल्या भारतामध्ये त्यांच्या राज्याची मातृभाषा सोडल्यानंतर जर दुसरी कुठली भाषा चालत असेल तर ती हिंदी चालते, आणि तिसरी भाषा कुठली चालत असेल तर ती इंग्लिश चालते. अशा प्रकारचं साधारण गणित आपण पाहतोय. तुम्ही पार जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत बघा, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान असला पाहिजे, आदर असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, ती टिकली पाहिजे. तिला मराठी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे, त्याही बद्दल आपण पंतप्रधानांचं अभिनंदन केलेलं आहे. परंतु हे आता ज्या काही गोष्टी घडतात की तुम्ही एक आहे, इथं राहणाऱ्यांनी पण त्यांना जर यदा कदाचित मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी सांगावं, हम महाराष्ट्र में रह रहे लेकिन इतना अच्छा हमें मराठी नहीं आता, लेकिन हम मराठी का आदर करते हैं. हमारी भाषा हिंदी है या अंग्रेजी है, लेकिन हम सीखने की जरूर कोशिश करेंगे. इतना बोला ना, कुछ वो गड़बड़ होने वाली नहीं है. लेकिन कभी कभी कोई रिएक्ट होता है, नहीं नहीं मैं नहीं बोलने वाला. ऐसा नहीं चलता. आप जहाँ काम करते हैं, थोड़ा बहुत वहाँ का लोगों का क्या कहना है, उनका विचार क्या है, उसके बारे में भी उन्होंने सोचना चाहिए, विचार करना चाहिए. और खुशी खुशी में सबने एक दूसरे के साथ रहना चाहिए. राज्यपाल भूमिका घेतात.